नमस्कार मंडळी. इसापनीती आणि श्री भगवानुवाच भाग 15. राजा आणि उंदीर. एक होता उंदीर. त्याला एकदा एक कापड मिळतं. कापड घेऊन तो गेला धोब्याकडं आणि म्हणाला, धोबीदादा धोबीदादा एवढं कापड धुवून दे. धोब्यानी कापड धुवून दिलं. मग उंदीर गेला शिंप्याकडं, शिंपीदादा शिंपीदादा मला टोपी शिवून दे. तिला गोंडेही लाव. शिंप्याने टोपी छान शिवून दिली. गोंडेवाली टोपी घालून ढोलकी वाजवत उंदीर गाणं गाऊ लागला, राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी भारी, ढुमढुम ढुमाक. उंदराचं हे गाणं राजाच्या कानावर गेलं आणि राजांनी शिपायांना फरमान सोडलं की जा रे त्या उंदराला पकडून आणा. शिपायांनी उंदराला पकडून दरबारात आणलं. त्याची टोपी काढून राजाकडे दिली. तर उंदीर म्हणायला लागला, राजा भिकारी, माझी टोपी घेतली, ढुमढुम ढुमाक. ते ऐकून राजाने उंदराची टोपी भिरकावून दिली. उंदराने ती पुन्हा डोक्यावर घातली आणि म्हणाला, राजा भ्याला, माझी टोपी दिली, ढुमढुम ढुमाक. असं गाणं म्हणत तो राजवाड्यातून बाहेर पडला. एखाद्या सत्ताधाऱ्याचे वर्तन कर्तव्यनिष्ठ आणि खुर्चीची आब राखणारं असावं. जर तो आपल्या सामर्थ्याचा उपयोग उंदरांच्या नादी लागण्यासाठी करत असेल तर ते हास्यास्पद आणि निंदनीय ठरतं. अशा नुसत्याच खुर्चीधारी लोकांबद्दल लोक काहीही बोलतात. अवाच्य वादांश्च बहून वदिष्यन्ति तवाहिताः निंदन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरन्नु किं. श्रीकृष्णार्पणमस्तु.